शेलार देखील या दहीहंडीमध्ये गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत। अनेक दहीहंडीमध्ये अनेक गोविंदा पथक बक्षिसांची लयलूट करण्यासाठी येत असतात आणि त्याच पद्धतीने सेलिब्रिटी असतील, नेते असतील, मंत्री असतील, ते देखील या दहीहंडीमध्ये गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असतात। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी वरळीतल्या जांभोरी मैदान दहीहंडीसाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासह आशिष शेलार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरी दरी सुरनाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरिचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिचा महाराष्ट्र माझा कौन छोड़ेगा आपको? त्यांनाच विचारूया। नाही नाही तुला जाऊ देणार नाही। मधुरा मशानकर हिने तिच्या आवाजात जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं आता सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। वरळी मधल्या जांभोरी मैदानातली दृश्य आहे जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देखील या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत। तर दुसरी उजवीकडची दृश्य आहेत ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानची ही दृश्य। अनेक गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात। तिथे विविध थर लावले जातात, सलामी दिली जाते आणि दिवसाच्या शेवटी कोण नेमकी ही दहीहंडी फोडते या सगळ्याकडे गोविंदा पथकांचं लक्ष असतं। खरं तर या सगळ्यामध्ये जय जवान गोविंदा पथक यावर्षी 10 थर लावणार आहे असं बोललं जात आहे। मगाशीच आपण पाहिलं दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये जी दहीहंडी आयोजित केलेली आहे तिथे जय जवान पथकाने 9 थरांची सलामी देत खरं तर 9 थर लावत सलामी दिली आणि त्यानंतर जय जवानची हंडी उतरताना मनोरे कोसळले। सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। वरळीतल्या जांभोरी मैदानातली प्रतिष्ठित अशी मानाची ही दहीहंडी समजली जाते। तर तिकडे रवींद्र फाटक यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संकल्प प्रतिष्ठान दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। ठाण्यातही दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यंदाचं हे 20वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला विशेष उपस्थिती लावतात। तर संपूर्ण दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। विविध मंत्री असतील, नेते असतील, सेलिब्रिटी या दहीहंडी उत्सवात उपस्थिती लावत गोविंदा पथकांचं, गोपिका पथकांचं खरं तर मनोबल वाढवत असतात, त्यांचा उत्साह वाढवत असतात। सध्या वरळीतल्या जांभोरी मैदानातली ही दृश्य जिथे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, तर आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोविंदा पथकांचा खरं तर उत्साह वाढवण्यासाठी हे अनेक नेते मंत्री या दहीहंडींना भेट देत असतात। त्यामुळे त्यांनी तिथे रेडी राहायचं। MMRDचा 8 थरांचा प्रयत्न आहे। एक 2 3 4 हे डीजे सचिन आमच्या सोबत आहे। ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानची ही दृश्य आहेत। एक गोविंदा पथक थर लावण्याचा प्रयत्न करून सलामी देण्याचा हा त्यांचा प्रयत्न। साधारण 1 2 3 4 5 आणि 6वा थर लागलेला आहे। 7वा थर लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आणि हा थर कोसळलेला आहे। थर कोसळतानाची दृश्य रवी फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ही मानाची दहीहंडी समजली जाते। आज गोकुळ अष्टमीचा सण आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। वरळीमध्ये जांभोरी मैदानामध्ये देखील मोठी दहीहंडी असते, मानाची दहीहंडी असते। तिथे अनेक राजकीय नेते मंत्री उपस्थिती दर्शवत असतात। गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील केला जातो। मोठी बक्षिसं देखील इथे ठेवण्यात आलेली असतात आणि या सगळ्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी राज्यभरातले अनेक गोविंदा पथक मुंबई असेल, ठाणे असेल, ठिकठिकाणी हजेरी लावत विविध थर लावत सलामी देतात, हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। हंडी फोडली नाही तरी देखील इतर गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा देखील त्यांचा हा प्रयत्न असतो। सध्या बोरिवलीतल्या प्रकाश सुर्वे यांची ही दहीहंडी सगळ्या दहीहंडींपेक्षा खरं तर थोडी लेट ही दहीहंडी सुरू झाली, मात्र आता तिथे देखील किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे ते आपण पाहतोय। अनेक गोविंदा पथक, गोपिका पथक इथे येत असतात आणि विविध थर लावून सलामी दिली जाते। शिवसाई आपण आतमध्ये यायचंय, तुमचा सगळ्यात वरच्या गोविंदाला हार्दिक लावायचा आहे। मुंबईसह उपनगरात आज दहीहंडीची मोठ्या प्रमाणात खरं तर आपल्याला धूम पाहायला मिळते। ढाकूमाकूम